चक्कर कशी काय आली तुम्हाला? तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात का? तुम्ही पडला, तुम्हाला लागलं वगैरे नाही ना? वहिनी, वहिनी, कुठे हरवलात? काही नाही. अहो, मी विचारत होते तुम्हाला चक्कर कशी आली? हो, चक्कर म्हणजे चक्कर असं नाही. जाऊ द्या वहिनी, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही स्ट्रेस घेतला असणार म्हणून तसं झालं असेल तुम्हाला. वहिनी, आता संपवा हे सगळं. तुम्ही बोला भाऊजींशी. मलाही बोलायचंय हो अधिपतींशी, खरंच मला बोलायचंय. तुमचा तुमचा त्या दिवशी फोन आला ना, तेव्हा मी आणि आई मंदिरात होतो आणि तो फोन माझ्या हातात होता, पण मला चक्कर आल्यासारखं झालं आणि तो फोन पडला, त्यामुळे बोलणं पण नाही झालं आमचं. आणि मी त्यानंतर सतत फोन करते वहिनी. एकदा रिंग पण वाजली, पण त्यांनी उचलला नाही फोन. आणि मग नंतर जेव्हा जेव्हा केला तेव्हा बिझीच आला त्यांचा नंबर. मग आता फोन वगैरे करण्यापेक्षा डायरेक्ट भाऊजींना भेटा. हो वहिनी, तुम्ही समोरासमोर भेटा आणि जे काय बोलायचंय ते बोला. मनातलं सगळं सांगून टाका. सगळे गैरसमज दूर करा. हे बघा वहिनी, आम्ही तुमचं बोलणं करून देण्याचे कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही जोवर मनावर घेत नाही ना, तोवर काहीही होणार नाहीये. आता संपवा वहिनी हे सगळं. तुम्ही भेटा भाऊजींना. मी पण तोच विचार करते वहिनी. मी तर आईला सांगितलं पण की मी अधिपतींना भेटणार आहे. आता वहिनी, बोलण्यापेक्षा कृती करा. चला आता भेटूयात आपण भाऊजींना. गुड न्यूज. हो. अव काय डॉक्टर, हे असलं काय आजाराची गुड काय ते न्यूज असती वय? कसली न्यूज आहे, कसली गुड न्यूज, बोला की. अक्षरा आई होणार आहे. काय सोनबाई आई होणार आहेत? हो. नक्की हाय काय? हो हो नक्की. मी स्वतः चेक केलं त्यांना. अभिनंदन, तुम्ही आजी होणार आहात थोरल्या सरकार. धन्यवाद धन्यवाद. लई चांगली बातमी दिलीत तुम्ही आम्हाला. आणि मी त्यांना सांगितलंय पुढच्या वेळी येताना अधिपतींना बरोबर घेऊन या म्हणून. वय आणि हो, त्यांची काळजी घ्या आता जास्त. ज्या मी गोळ्या लिहून दिल्यात ना, त्यांना त्या आठवणीने वेळेवर घ्यायला सांगायच्या. हां सांगतो की. आणि नेक्स्ट टाइम 1-2 आठवड्यांनी त्यांना पुन्हा एकदा व्हिजिटला यायला सांगा. ते पण सांगतो. हां पण आम्ही इथं आलतो हे त्यासनी काही सांगू नका. काय आम्हाला टेन्शन नको, पण ते आम्हासनी धड काही सांगत नाहीत. पण कसं आहे, आमचं काम आहे नाही का तुमच्याकडे येऊन चौकशी करणं. आता आम्हाला कळलंय तर आम्ही त्यासनी चांगलं सरप्राईज देतो. हां नका काळजी करू, मी नाही सांगणार त्यांना काही. हो, पण तुम्ही त्यांची काळजी घ्या. हां, काळजी तर घ्यावीच लागणार आहे सगळ्याची. आपण कुठे भेटणार आहे वहिनी त्यांना? ओमकारने सांगितले कुठे भेटायचे ते. तिथेच चाललोय आपण. मी काय म्हणते वहिनी, असं डायरेक्ट भेटायला मला नको वाटतंय. का? नाही, ते कसे रिॲक्ट करतील मला माहित नाही वहिनी. तुम्ही एकदा विचारता का की आम्ही नक्की येऊ का भेटायला? हां, तुम्ही विचारता का? मी बोलू. वहिनी अहो, एवढ्या का भांबावलात तुम्ही? तसं नाही, पण डायरेक्ट गेल्यावर चिडतील ते. वहिनी, जे काय चिडचिड व्हायची ना आज होऊन जाऊ दे, पण आज भेटाच तुम्ही. तसं नाही हो वहिनी, पण काय तिकडे आमच्यात जर काही उलटसुलट बोलणं झालं तर पुन्हा विषय चिघळायला नको, एवढंच वाटतं मला. मी तुमच्या दोघांना चांगलंच ओळखते. तुम्ही एकमेकांना समजून घ्याल. नाही, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण वहिनी, तुम्हाला नक्की भेटायचंय ना भाऊजींना? हो. मग आता कुठल्या शंका कुशंका काढू नका. ज्या नवऱ्याचं आपल्या बायकोवर खूप प्रेम असतं ना, तो नवरा कितीही चिडखोर असला तरी बायकोला बघितल्यावर पाघळतोच. आता तुम्ही मनात पक्क करा, जे काय व्हायचे ते आज होऊ देत, पण तुम्ही अधिपतींशी बोलणारच. ऐक रे, असं डायरेक्ट नको जायला ओंकार. राहू दे रे. का? अरे एकदा जाऊन आलो की त्यांच्या घरला, त्याच्यानंतर काय त्यांचा कॉल नाही काय नाही, कशाला आपण जायचं. राहू दे राहू दे. ऐक, हेच किती वेळा ऐकवणार आहेस तुम्हाला? जोपर्यंत तू माझं म्हणणं मान्य करत नाहीस तोपर्यंत. राहू दे, चल. मी पण तुझं ऐकणार नाहीये. आता चाललोय ना, मग मोडता नको घालूस. मी काय म्हणतो, त्यांचं काय म्हणणं आहे ते तर कळू दे आपल्याला. आपणच कशाला घाई करायची, आहे की नाही? मी सांगतोय, तू ऐकत का नाहीस? राहू दे, चल युटर्न घे, चल. तू एकदा जाऊन आलास ना वहिनींच्या घरी, बरोबर? हां, तुझी भेट झाली का त्यांच्याशी? नाही झाली. म्हणूनच म्हणतोय, आता त्यांना भेटायला निघालोय ना, मग भेटूनच घे. म्हणजे मीच माघार घ्यायची? तुला किती वेळा सांगू,
नवरा बायकोचं भांडण आहे ना जास्त काय ताणायचं नसतं, पटकन मिटवून घ्यायचं असतं. अरे होय की, पण भांडण मिटवण्याचा प्रयत्न दोन्हीकडनं व्हायला पाहिजे ना. मी एक पाऊल गेलो पुढं, त्यांनी पण एक पाऊल आलं पाहिजे ना. त्या टाकतायत ना एक पाऊल पुढे, येत आहेत ना तुला आता भेटायला. काय आता भेटून काय बोलणार तरी काय, मी मला काय कळत नाही बाबा. भावा, मनात जे काय ना ते बोलून टाक. एकदा मन मोकळं झालं की दोघं जवळ याल. असं काय होईत नसतंय. होणार. आता मध्ये ना शिवानीच्या चुलत मामाच्या मुलाचं लग्न होतं, पण कामामुळे मला लग्नाला जाता नाही आलं. मला असं वाटलं बघ, चुलत मामाच्या मुलाचं लग्न म्हणजे ते कामापेक्षा काही जास्त महत्त्वाचं नाही, तेव्हा मी नाही गेलो लग्नाला. पण शिवानीला त्याचा केवढा राग आला. ती बोलली, तू माझ्या माहेरच्या लोकांना किंमत देत नाहीस, मला तुझ्याशी बोलायचं नाही, मी चालले घर सोडून. तेव्हा मी तिला समजवलं, हे बघ माझं काम किती महत्त्वाचं आहे आणि लग्न तेव्हा मला इतकं महत्त्वाचं वाटलं नाही रे. मग आम्ही ते भांडण ना तेव्हाच मिटवलं. तुला पण मी तेच सांगतो, भांडणं झाली ना की ती पटकन मिटवायची असतात रे, अशी ताणायची नसतात. माझं एकदा वहिनींशी बोल, मग सगळं नीट होईल. मग तुम्ही दोघं ना सुखाने संसार करा. वा, उगाच आता कुठले तर साधू बाबांनी म्हाताऱ्या बाबांनी समजू नको मला, संसार करा, ह्याव करा त्याव करा. सल्ले देत नाहीये, माझ्या घरच्या म्हाताऱ्यांनी जे मला सांगितलं ना तेच मी तुला सांगतोय. जास्त ताणू नकोस आता, तिला भेट, फ्युचर प्लॅन करा तुम्ही दोघं, मुलाबाळांचं प्लॅनिंग करा. आजी म्हणत होती ना घरचं गोकुळ झालं पाहिजे. तो सगळा विचार केला होता मी. मला कुठं माहित होतं हे असं सगळं होईल. मास्तरींमध्ये मला कवा सोडून जातील असं वाटलंच नाही मला कवा. तर आता जे झालं ते झालं, आता भेटून काय ते क्लिअर करा.